राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये 7:39 जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। म्हणजेच आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता येणार आहे। त्याचप्रमाणे उद्या सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये म्हणजे 3 दिवसांमध्ये राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 36 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमच्यासाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 21 रुपये प्रमाणे दिला जाणार आहे। बघा, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। परंतु हा 8वा हप्ता 21 रुपये प्रमाणे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला आजपासून 600 रुपये इतकी रक्कम वाढवून सुद्धा मिळणार आहे। बघा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी सर्व पैसे विस्तांतर करणे शक्य नाही आणि हे पैसे विस्तांतर सुद्धा होणार नाहीत। म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमध्ये एकदाच पैसे विस्तांतरित केले जाणार नाही, कारण महाराष्ट्र राज्यामध्ये 2,46,00,000 बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। त्या बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी सर्व पैसे येणार नाहीत। बघा, आज 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा केला जाईल। उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा 12 जिल्ह्यांमध्ये 21 रुपये जमाच केले जाणार आहे। त्यामुळे आज 12 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे। ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तुमच्या कामाची माहिती तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये घेऊन येत असतो। बघा, महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमा झालेला आहे त्याच बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा करा, असा आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे। परंतु ज्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर त्यांना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता मिळणार नाही। ज्यावेळेस जानेवारी हप्ता जमा होईल त्यानंतरच तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 21 रुपये प्रमाणे मिळणार आहे। तर आजचे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। सोबतच 5 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। जर तुमचं बँक खातं या 5 बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमाच केले जाणार आहे। सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, ज्या माता भगिनींना हा मेसेज आलेला नसेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। ज्या माता भगिनींना हा मेसेज आलेला असेल तर त्यांचा अर्ज रिजेक्ट करण्यात आलेला आहे आणि त्यांनी फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याची वाट पाहून काही उपयोग होणार नाही। बघा, मेसेज काय आलेला आहे की युअर ॲप्लिकेशन इज रिजेक्टेड फॉर लाडकी बहीण योजना। म्हणजेच याचा अर्थ काय होतं की तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमधून अपात्र करण्यात आलेला आहे। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार नाही। सोबतच बघा, 12 जिल्ह्यांमध्ये 21 रुपये जमाच केले जाणार आहेत। ते 12 जिल्हे सुद्धा सांगणार आहे आणि 5 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे, त्या 5 बँका सुद्धा सांगणार आहे। परंतु आज आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण झालेला होता, त्यामुळे सिल्वर प्ले बटन आलेलं आहे। त्याच अनुषंगाने राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींचे फॉर्म पात्र ठरलेले आहेत, त्यांच्या खात्यामध्ये 21 रुपयांचा हप्ता जमाच केला जात आहे। परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण असं गिफ्ट सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे। बघा, सध्याच्या स्थितीला
1,13,000 सबस्क्रायबर आहेत, त्याच्यामध्ये 7,000 ज्यावेळेस सबस्क्रायबर वाढ होतील म्हणजे सरासरी 1,20,000 इतके सबस्क्रायबर झाल्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा 36 पैठणी साड्या वाटणार आहोत। जर तुम्ही लाडकी बहीण असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेला असेल तर तुम्हाला 100% या 36 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी पोस्टाने तुमच्या पत्त्यावरती पाठवली जाणार आहे। परंतु हे पैठणी साडी मिळवण्यासाठी 3 अटी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ठेवण्यात आलेल्या आहेत, त्या 3 अटी सुद्धा सांगणार आहे। परंतु आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, सर्वात प्रथम यवतमाळ जिल्हा आहे, सोबतच सातारा जिल्हा आहे, अमरावती जिल्हा आहे, मुंबई जिल्हा आहे, नगर जिल्हा आहे आणि 6वा जिल्हा पुणे जिल्हा आहे। या 6 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। सोबतच जर तुम्हाला मागील पैसे अर्धवट मिळाले असतील तर ते पैसे आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा, 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, त्यातील 6 जिल्हे सांगितलेले आहेत, उर्वरित 7 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। परंतु ज्या माता भगिनींना 5 महिन्यांचे 7,500 रुपये मिळाले नसतील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। सोबतच ज्या माता भगिनींना डिसेंबर महिन्याचे 1,500 मिळाले नसतील त्या बहिणींसाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे आणि ज्या माता भगिनींना मागील जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता 1,500 रुपये मिळाला नाही त्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये टोटल रक्कम 10,500 रुपये जमा व्हायला पाहिजे। ज्या माता भगिनींना 10,500 जमा झाले असतील तर त्यांना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आजच जमा केला जाणार आहे। जर तुम्हाला 10,500 इतकी रक्कम मिळाली नसेल तर ते पैसे आज तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। त्यानंतर तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे, कारण जानेवारी महिन्यामध्ये अर्जांची छाननी सुरू होते। ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला आहे त्या बहिणींच्या अर्जांची छाननी झालेली आहे, परंतु आज 8वा हप्ता 12 जिल्ह्यांमध्ये येणार आहे। सोबतच 5 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेला आहे। तर त्या 5 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, सर्वात प्रथम महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे। जर तुमचं खातं या महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, सोबतच बँक ऑफ इंडिया। जर तुमचं खातं या 3 बँकेमध्ये असेल तर तुम्हाला 100% देऊ शकतो, आजच पैसे येणार आहे। सोबतच चौथी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजेच भारतीय स्टेट बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। जर तुमचं बँक खातं या बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। आणि शेवटची बँक म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक। बघा, गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक, ज्या बँकेला एका दिवसामध्ये आधार कार्ड लिंक होतं अशी बँक म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक। या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे, कारण मिळालेल्या अपडेटनुसार या 5 बँकांकडे चेक सुद्धा गेलेले आहेत। त्यामुळे आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा होणार आहे। ते परवा रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे वाटपच होतील, परंतु हे पैसे 2100 रुपये प्रमाणे जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। बघा, बँकांकडे चेक तर गेलेले आहेत, परंतु तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमधून अपात्र झालेला नसावा, कारण महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम कडून 60 लाख बहिणींच्या अर्जांची छाननी करण्यात आलेली होती। त्या बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये आज 100% पैसे येणार आहेत। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी 3 गिफ्ट आलेले आहेत। ज्या बहिणींना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता मिळाला असेल त्याच बहिणींसाठी 3 गिफ्ट आलेले आहेत। त्याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये बहिणींनी सुद्धा घ्यायचा आहे। बघा, राज्यामधील तब्बल 2,46,00,000 बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत, त्याच बहिणींसाठी हे 3 गिफ्ट आलेले आहेत। परंतु तुमचा अर्ज
छाननीनंतर पात्र ठरलेला असावा. सरासरी जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला असावा, तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. बघा, बहिणींसाठी जे पहिलं गिफ्ट आलेलं आहे ते म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. बघा, ज्या माता भगिनींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत त्याच बहिणींसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. परंतु हे पैसे आज 12 जिल्ह्यांमध्येच येणार आहे. तुम्हाला 6 जिल्हे सांगितलेले आहेत, उर्वरित 6 जिल्हे सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. अत्यंत महत्त्वाची अपडेट सुद्धा आलेली आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जे दुसरं गिफ्ट आलेलं आहे ते म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना. ज्या माता भगिनींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले असतील त्याच बहिणींसाठी घरकुल योजना आलेली आहे. बघा, ही योजना केंद्र सरकारकडून राबवली जात असते. त्यामुळे केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी तब्बल 20 लाख घरे मंजूर झालेले आहेत. जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री घरकुल योजनेचा अर्ज करायचा आहे. परंतु तुमच्याकडे मनरेगा जॉब कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला असे जे रेग्युलर चालणारे डॉक्युमेंट असतील, कागदपत्रे असतील, ते सर्व कागदपत्रे असायला पाहिजे आणि तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असावे, तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे. सोबतच घराच्या जागेसाठी सुद्धा अनुदान दिले जाणार आहे. त्याविषयी उद्या आपला व्हिडिओ सुद्धा येणार आहे. परंतु बहिणींसाठी जे तिसरे गिफ्ट म्हणजे शेवटचे गिफ्ट आलेले आहे ते म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. बघा, मोफत शिलाई मशीन योजना भरपूर दिवसांपासून पेंडिंग होती, परंतु या योजनेचे अर्ज केंद्र सरकारकडून सुरूच करण्यात आलेले आहे. बघा, महाराष्ट्र राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी तब्बल 15 लाख शिलाई मशीन मंजूर करण्यात आलेले आहे. जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्हाला शिलाई मशीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. तुम्हाला 1 ते 2 दिवसांमध्ये याचे अर्ज सुरू होतील. याचा GR सुद्धा येणार आहे. त्यानंतर तुम्ही अर्ज सुद्धा करायचा आहे. परंतु तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, तरच तुम्हाला याच्यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. सोबतच बहिणींसाठी राज्य सरकारकडून अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयोगी ठरेल अशा पद्धतीने एक गिफ्ट सुद्धा आलेल्या आहे ते म्हणजे मोफत पिठाची गिरणी. बघा, महिला व बालविकास विभागाकडून लाडक्या बहिणींना 20,000 रुपये रक्कम मोफत पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी दिले जाणार आहे. याचा GR सुद्धा 1 ते 2 दिवसांमध्ये येणार आहे. याच्यामध्ये 2 ते 3 पात्रता घालण्यात आलेले आहे. तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कार्यरत नसावा, घरामध्ये कोणताही सदस्य पेन्शन घेत नसावा, 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. आणि बहिणींसाठी जे शेवटचं गिफ्ट आलेलं आहे ते म्हणजे मोफत सौर चूल योजना. या योजनेच्या अंतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये 20,000 रुपये रक्कम 1 शेगडी, 2 शेगडी, 3 शेगडी सौर चुलीसाठी सुद्धा दिले जाणार आहे. ज्या बहिणींना अर्ज करायचे असतील तर त्यांनी इंडियन ऑइल प्राइम लिमिटेड या वेबसाईटवरून करायचे आहेत. बघा, बहिणींसाठी गिफ्ट आलेले होते, बँकांना प्राधान्य देण्यात आलेले होते आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता किती प्रमाणे मिळणार आहे त्या सर्व अपडेट दिलेले आहेत. परंतु तुम्हाला 6 जिल्हे सांगितलेले होते, तर या ठिकाणी पाहू शकता हे 6 जिल्हे सांगितलेले आहेत. उर्वरित 7 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. बघा, याच्यामध्ये 7वा जिल्हा आहे रायगड जिल्हा आहे, पालघर जिल्हा आहे, धाराशिव जिल्हा आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, बीड आहे आणि नागपूर आहे. अशा पद्धतीने 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा आजच जमा केला जाणार आहे आणि मागील सर्व पैसे जमाच केले जाणार आहेत. परंतु 36 पैठणी साड्या 1,20,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर वाटणार आहोत. त्याच्यामध्ये फक्त 3 अटी घालण्यात आलेल्या आहेत. एकतर व्हिडिओला लाईक केलेला असावं, चॅनलला सबस्क्राईब केलेला असावं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला असावा. जर तुम्ही या 3 अटी पूर्ण केल्या तर तुम्हाला या 36 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी तुमच्या पत्त्यावरती पोस्टाने पाठवली जाणार आहे. बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजना व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.